काय होतं सांग. हे पाय नाही कमरा हा पाय पुरा दुखत नसा दुखत आहे नुसतं. हे कधीपासून? तळ पायापासून झाल्या 3-4 महिने होत आहे दुखत. मी पहिले बी ट्रीटमेंट करून जायले ना सर. मी पुरं तेव्हा कमी झालं तर? हा तेव्हा आता हे कधीपासून वाढलं मग? हे आता एवढ्या 2-3 महिन्यापासूनच वाढलं हे. किती दिवस झाले? लय दुखत आहे. तो पालतच होता. याच्या आधी कोणाला दाखवलं होतं नाही दुसऱ्या? कोणालाच नाही कमराचा एक्सरे एमआरआय केले आधी? नाही काहीच केलं नाही. इकडे बघा आजी, आता तुमच्या कमरामध्ये इथं 4थ्या-5व्या अंकात बराच गॅप पडलाय आणि वाढलाय. आता त्या ठिकाणी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकली, तर त्याच्यामुळे काय झालं, त्याचे गाद्या आहे आता परत बाहेर सरकले. बाहेर सरकल्यामुळे या दोन्ही पायाच्या नसा दाबल्या म्हणजे इथून रक्तपुरवठा खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, गुडघ्याला, टाचीला होत. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखणार, जड पडणार, मुंग्या येणार, कळ लागणार, पायाची आग होणार. बसून उठले, झोपून उठले की वाकडं त्यालाच म्हणतात सायटिका. आता याचा जर एमआरआय केला, एक्सरे केला, तर डॉक्टर म्हणतील ऑपरेशन करा असं. त्याला सायटिका प्रॉब्लेम होतात. जेव्हा म्हणतात जागेवर जाईल कार्ट्रिज लेवल येईल तेव्हा हे क्लिअर होईल, आणि 1-2 दिवसात क्लिअर होणं शक्य नाही. याला 10 दिवसाची प्रोसेस. समजलं? याला कमराचं बेड लावायचं आहे. तर जोपर्यंत तुम्ही कमराचं बेड लावत नाही पण तुम्हाला फरक पण पडणार नाही, उलट प्रकार वाढत. याला 3 दिवसाची नंतर फरक येतो आणि 10 दिवसात कमर. याला वाकून काम करणं, वजन उचलणं, मांडी घालणं, गुडघ्या बसणं बंद. प्रवास करताना, चालताना, फिरताना, काम करताना बेल्ट पहिले लावायचं. तुम्ही तो लावतच नसाल. मी या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला सांगितल्या असेल तेव्हा तुम्ही नियम लक्षात नाही. बरोबर ना? झोपा, कानं झोपा, माझ्याकडे झोपा. करा अशी आई करा, अशी आई करा हाताची. बस दिला सोडा पाय मोठा, सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे. करा इकडे, करा अशी आई हाताची. कमराची नाडी सैल करा, पालतच होता. हॅलो राम राम. चालू करेल ना. उद्या 1 तास लागेल. सकाळी येणार का? 6-4 1 तास लागेल. तुम्ही 7 वाजता आले तर 7 वाजता, कारण की 1 तास लागेल. आल्यापासून 1 तास पुढे लागेल. उद्याच्या दिवस काहीतरी करा असं म्हणा. उद्याचे दिवस थोडं काहीतरी करा, कारण की हे ना लेडीज निघून जातं बा.
टाकायचं रेग्युलर ठेवायला. वरती कॉक येतो का ना दरवाजे जायचं का हा मग